नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि याच योजनेचा पुढील अर्थात या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार, या योजनेच्या अंतर्गत 2100 रुपयांचं मानधन दिलं जाणार का, आणि दिलं जाणार तर नेमकं कधी दिलं जाणार, योजना पुढे चालू ठेवली जाणार का, अशा प्रकारच्या बऱ्याच प्रश्नांना सध्या उधाण आलेलं आपल्याला दिसतंय, चर्चा होताना आपल्याला दिसतंय. आणि याच संदर्भातील आपलं एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात बऱ्याच साऱ्या निरर्थक गोष्टी, बऱ्याच साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांना उधाण आलेलं आपल्याला दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या योजनेबद्दल आणि योजनेच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अशी आणि मोठी घोषणा, माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, विविध कारणास्तव या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 5.5 लाख महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. मग या कारणांमध्ये बघायला जर आपण गेलं तर त्यामध्ये निराधार योजनेचे लाभार्थी असतील, किंवा इतर वय जास्त झालेल्या महिला असतील, किंवा अशा महिला की ज्यांनी स्वेच्छेने सांगितलेलं की बाबा आम्ही लाभार्थी नाहीये, तर अशा महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलं. त्यानंतर ज्या काही PM किसानच्या असतील तर त्यांच्या हप्त्यांची त्या ठिकाणी कापकूप झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा पद्धतीने बऱ्याच साऱ्या महिला भगिनी त्या ठिकाणून बाहेर निघाल्याचे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. याच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले आहेत, त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेले. आणि या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचा पुढील हप्त्याचं वितरण हे साधारण 22 फेब्रुवारी नंतर त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केलं जाण्याची असल्याची माहिती वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. याचबरोबर या योजनेला पुढे असंच चालू ठेवणार आणि ठेवलं जाणार असून याच्या पुढील ज्या काही तरतुदी असतील तर त्या बजेटमध्ये केल्या जातील, अशा पद्धतीची घोषणा सुद्धा वित्तमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, साधारणपणे 3 मार्च पासून राज्याचा जे काही अर्थसंकल्प आहे तर ते अधिवेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या अधिवेशन पार पाडलं जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या घोषणा आणि या घोषणांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प होणं. 2025चा अर्थसंकल्प सादर करत असताना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचं मानधन देण्याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची घोषणा यापूर्वी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकता. याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत जे काही नवीन तरतूद असेल ती बजेट नंतर केली जाणार आहे. आता तुर्तास तरी महिला लाभार्थ्यांना 1500 रुपयाचं मानधन दिलं जाईल, जे साधारणपणे 22 फेब्रुवारी नंतर कधीही आपल्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये किंवा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाऊ शकतं. मित्रांनो, याच्यामध्ये काही बदल केल्यानंतर साधारणपणे नवीन आर्थिक वर्ष अर्थात जे काही आपला मार्च एंड झाल्याच्या नंतर एप्रिलच्या स्टार्टिंगपासून त्या ठिकाणी सुरू होतं, तर या एप्रिलपासून या योजनेमध्ये लागू केलं जाऊ शकतं आणि याच्या संदर्भातील तरतुदी या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी सुद्धा केल्या जातील. आणि त्याच्या संदर्भातील ज्या काही नवीन तरतुदी होतील किंवा ज्या काही नवीन गोष्टी येतील त्या संदर्भात वेळोवेळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत, माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तुर्तास पात्र असलेल्या महिला भगिनींना, महिला लाभार्थ्यांना 22 फेब्रुवारी नंतर त्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. एक सगळ्यात मोठं अपडेट आजच्या लाडक्या बहिणींसाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहिती सहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.